श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक नवीन कथा घेऊन आले आहे. आज मी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची एक खरा अनुभव सांगणार आहे, जो एका भक्ताच्या आयुष्यात घडला आहे आणि ज्याने खरेच दाखवून दिले आहे की स्वामी समर्थ महाराज आजही आपल्यासोबत आहेत. ही गोष्ट आहे एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीची आहे. घरात आर्थिक अडचणी, आई आजारी आणि तिला स्वतःलाही भविष्याबद्दल खूप ताण होता आणि काही चांगलं होत नव्हतं तिच्या आयुष्यात, अशी भावना झाली होती. एक दिवस ती खूप रडत होती. स्वामींची फोटो समोर बसून प्रार्थना करत होती, स्वामी मला मार्ग दाखवा, मी खूप थकले आहे, मी खूप काळजीत आहे. आणि ती असं म्हणून झोपली. त्याच रात्री तिला स्वप्नात एक उंच आणि तेजस्वी पुरुष दिसला. केशरी वस्त्र, हातात एक कमंडूल आणि चेहऱ्यावर शांत स्मित हास्य. बाळा, भिऊ नकोस, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे, असं म्हणाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला समजलंच नाही, पण हृदय विचित्र शांत होतं. स्वामी स्वामी समर्थ महाराज म्हणत ती एके दिवशी दवाखान्यात गेली आईच्या तिच्या. दुसऱ्या दिवशी अचानक तिच्या आईचा रिपोर्ट नॉर्मल आला. डॉक्टरही म्हणाले की इम्प्रूव्हमेंट, म्हणजेच तिची आई आता वेगाने बरी होत होती. ती एका मंदिरात गेली. तिथे भटजींनी तिला विचारलं, बाळा, स्वामींचं स्वप्न आलं का तुला? ती आश्चर्याने थबकली. काहीच सांगितले नव्हतं तिने. भटजी म्हणाले, स्वामी जिथे भक्तांचं मन दुखतं किंवा भक्त नाराज होतो, संकटात असतो, तिथे स्वामी प्रकट होतात. ते म्हणाले, हे माझं लेकरू आहे, काळजी करू नका. तिच्या अंगावर काटा आला. तिला कळलं, स्वप्नात दिसलेले पुरुष म्हणजेच श्री स्वामी समर्थ होते. त्या दिवसानंतर त्या मुलींचं संपूर्ण आयुष्य बदललं. तिच्यात आत्मविश्वास वाढला आणि ताण चिंता नाहीशी झाली. ती रोज स्वामींचे नाव जप करू लागली, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे. आणि तिला जाणवलं, स्वामी केवळ देव नाहीत, ते अनुभव आहेत, ते शक्ती आणि श्रद्धा व धैर्य आहेत, ते सदैव जवळ आहेत. आणि स्वामी समर्थ महाराज जेव्हा त्यांचे भक्त चिंतेत किंवा काळजीत असतात, तेव्हा स्वामी समर्थ महाराज त्यांना मार्ग दाखवतो. धन्यवाद. जर तुम्हाला ही अनुभव किंवा गोष्ट आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब, कमेंट आणि लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.